जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश राठे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे नवरात्रीतला तिसरा दिवस. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ऑफिस मधले माझे दोघं मित्र इथे आलेले आहेत, शुभम आणि चंदू. हॅलो. येस. तर आज ते देवीच्या दर्शनासाठी आले तिकडे. बघू आता एरियात किती फिरायला मिळतंय आणि त्यांना किती देवींचे दर्शन घडवायला मिळत आहेत ते. चला तर आजच्या दिवसात सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. अंबे माते की जय. तर अशा प्रकारे दर्शन घेऊन चंदू आणि शुभम दोघं पण निघालेत. काय म्हणतं, कसं वाटलं दोघांना? खूप छान. देवीचं दर्शन घेऊन एकदम मन प्रसन्न झालंय. असंच देवीची कृपा आमच्यावर राहो आणि गणंजय भाऊ सेक्रेटरी यांच्या राहो, हीच आमची मनापासून इच्छा. ओके. मला काही जास्ती बोलता येत नाही. कॅमेऱ्याच्या समोर मी बोलत नाही जास्ती. बाकी कॅमेऱ्याच्या मागे लय बोलतो मी. लय म्हणजे लय बोलतो. देवीची मूर्ती कशी आहे? छान छान. देवीची मूर्ती एकदम. आपल्या इकडे सगळे वातावरण कसं आहे, मुलं कसे आहेत? मी या एरियात आल्यावर मला मन प्रसन्न झालं बेसिकली. आणि मी जेव्हा देवीचं दर्शन घेतलं, माझं मन एकदम शांत, म्हणजे जसं म्हणतात जवळजवळ अर्धा तास हे लोक बसले होते. जी मनाला शांती भेटते देवीची मूर्ती बघून, त्या तसं झालं. आणि एकदम म्हणजे डोळ्याला शांती भेटली. सो खूप आनंद झाला. आणि इथली लोक सगळेजण खूप चांगले आहेत. सगळे मिळून मिसळून राहतात. ते खूप छान वाटतं. तुम्हाला पॉसिबल असेल तर नक्कीच या, भेटायला, इकडे फिरायला या, देवीच्या दर्शनाला या. मला नक्कीच प्रसन्न वाटेल. मन प्रसन्न होईल नक्कीच तुमचं. कारण आम्ही तरी आता दिवसा आलो, तुम्ही जेव्हा संध्याकाळी याल थोडं अंधार रोषणाई बघायला मिळते तुम्हाला, तेव्हा ती एनर्जी असते, ती खूप आणि वेगळ्या प्रकारचा अनुभव असणार. विविध लोकांना भेटायला मिळणार किंवा इतर गोष्टी पण हे करायला मिळणार. खूप धन्यवाद दोघं जण आलात वेळात वेळ काढून. आम्ही फक्त तुमच्यासाठी आलो. ह्याची बायको गावी गेले म्हणून आला, आता आला नसता. नाही येतो तो. मागच्या वेळी गणपती वेळी पण आला, पण आपले गणपती नव्हते त्यामुळे तो इकडे येण्याचा तसा काही योग नाही आला. चला आता हे लोक निघालेत. बघू आता. या लोकांना मी सांगितलंय की तुम्ही काय काय करू. दगडी चाळीची देवी आहे, लालबाग परळमध्ये जितक्या जेव्हा फिरण्यात आहेत, गणेश गल्ली आहे, चिंतामणी आहे, खूप देवी आहेत. तर तुम्ही वेगवेगळ्या मूर्त्या बघा, त्यांचे डेकोरेशन बघा, असं मी सांगितलं. आता ते किती फिरतायत, काय करतात ते बघू. बाकी चला, श्री स्वामी समर्थ. ही सर्व लहान मंडळी यांची आज वेशभूषा स्पर्धा होती आणि सगळ्यांनी खूप छान अशी वेशभूषा स्पर्धा गाजवली असं म्हणायला हरकत नाहीये. अंबे माते की, अंबे माते की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, वंदे वंदे, भारत माता की, भारत माता की. आणि या सर्वांना सजवणारे हे सगळे त्यांचे पालक, म्हणजे काही याच्यातले अजून नाही आहेत, गायब आहेत, पण खूप छान, खूप छान. थँक्यू.
काल समित नाईकचा वाढदिवस झाला आणि आज आपला भाऊ दिलीप परब याचा वाढदिवस आहे. तर या सगळ्यांनी सामील व्हा आणि तुम्ही तुमच्या घरून जे ते बघत असाल तिकडून हॅपी बर्थडे टू यू म्हणा. मी पोहोचवतो याच्यापर्यंत. हॅपी बर्थडे टू यू दिलीप. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दिलीप. हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए. तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू दिलीप. हैप्पी बर्थडे टू यू परब. हैप्पी बर्थडे दिलीप परब. हैप्पी बर्थडे. वा वा वा, खूप छान खूप छान.
आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळीसोबत, परिवारासोबत, सगळ्यांसोबत शेअर करा. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खा प्या मस्त, आपल्या परिजनांची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.